ओएसिस फर्टिलिटी सोबत तुमची पेरेंटहुडची यात्रा सुरू करा इन द गुड हँड्स ऑफ सायन्स. दिवाळीनंतर 3 टप्प्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार. नोव्हेंबरमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका, डिसेंबरमध्ये नगरपालिका नगरपंचायती, तर जानेवारीमध्ये सर्व महानगरपालिका निवडणुका घोषित होणार. महायुतीमध्ये अद्याप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत अधिकृत चर्चा नाही. शक्य तिथे एकत्र लढण्याचा आमचा प्रयोग राहील, प्रफुल्ल पटेलांची माहिती. गणेश नाईकांच्या जनता दरबाराविरोधात शिंदेच्या शिवसेनेची मुंबई हायकोर्टात धाव. याचिकेमध्ये सिडको, नगरविकास विभाग, महापालिका प्रतिवादी. जनता दरबाराच्या वेळेला नागरिकांना विनाकारण वेठीस धरलं जात असल्याचा आरोप. जयंत पाटील राजाराम बापू पाटील यांची औलाद वाटत नाही, काहीतरी गडबड आहे. गोपीचंद पडळकरांनी सगळ्याच मर्यादा ओलांडल्या. गोपीचंद पडळकर हा देवेंद्र फडणवीसांनी सांभाळलेला साप. राजकीय संस्कृती बिघडवण्याचं काम फडणवीस करतायत. पडळकरांची लाज वाटते की अभिमान आरएसएसनं सांगावं. पवार गटाच्या प्रशांत जगतापांचा हल्लाबोल. जून ते ऑगस्ट दरम्यान राज्यामध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानग्रस्तांना 689 कोटी रुपयांची शासकीय मदत जाहीर. संबंधित शेतकऱ्यांना लवकरच मदत वितरित करण्याचे राज्य सरकारचे निर्देश. राज्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे 30 जिल्ह्यामधल्या 654 महसूल मंडळांना फटका. पंचनामे करण्याचे आदेश दिलेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासन मदत करणार. महाराष्ट्राच्या अतिवृष्टीबाबत कृषी मंत्र्यांचं आश्वासन. नाशिकमध्ये उद्या आणि परवा संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार. जलशुद्धीकरणाच्या पाईपलाईन दुरुस्ती आणि तांत्रिक कामानिमित्त पाणी बंद असणार. एकतर्फी प्रेमाच्या संशयातून अल्पवयीन मुलावर हल्ला. उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू. घटनेच्या निषेधार्थ नातेवाईक आणि मित्रपरिवाराकडून लासलगाव बंदची हाक. व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीनं दुकानं बंद ठेवली. हिंडनबर्ग प्रकरणामध्ये गौतम अदानींना क्लीन चिट. 44 पानी आदेशामध्ये सेबीचं मत. व्यवहार लपवल्याचा पुरावा नाही. ओएसिस फर्टिलिटी सोबत तुमची पेरेंटहुडची यात्रा सुरू करा इन द गुड हँड्स ऑफ सायन्स.